न्यायालय भरतीच्या संदर्भात आजचा जो आपला सेशन होणार आहे, हा सेशन अत्यंत व्यवस्थितरित्या आहे का तर ही जी पद भरती प्रक्रिया, ही प्रक्रिया पुढच्या टप्प्यामध्ये अजून बाकी आहे आणि त्याच्यामुळे आज जो अभ्यास केला तो आजच्या पोस्टसाठी फायद्याचा आहे आणि पुढच्याही पोस्टसाठी तुम्हाला तो नक्कीच फायद्याचा ठरणार आहे। त्याच्यामुळे जे काय मी सांगणार आहे की या भरती प्रक्रियेमध्ये जी पद आहेत, लिपिक आहे, शिपाई आहे, हमाल आहे, फरश आहे, ह्या संदर्भात नेमकं कोणत्या वेने तुम्ही गेला पाहिजे जेणेकरून तुम्हाला या पहिल्याच प्रयत्नामध्ये सक्सेस मिळू शकतं। व्यवस्थितरित्या बघा, फापट पसारा काही न करता पर्टिक्युलर या एक्झाम साठी काय केलं पाहिजे त्या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की जी भरती प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातील सगळ्यात तगडा फॅकल्टीच्या माध्यमातून ही बॅच सुरू झालेली आहे आणि ही 999 रुपयाची जी बॅच आहे ते फक्त 299 ला पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। ऑफर जे आहे, मुद्दा जो आजपासून सुरू झालेला आहे त्याच्या संदर्भात ह्या समस्त नोट सुद्धा तुम्हाला तिथं प्राप्त होणार आहे। तर वेळ न वाया घालवता आपण या ठिकाणी बघूयात की या भरती प्रक्रियेच्या संदर्भात जी पद आहेत, आता या पदामध्ये जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये तुम्हाला माहितच आहेत पदसंख्या वगैरे, त्याविषयी मी बोलणार नाही। आता आपण बघूयात, बघा महत्वाचा जो घटक आहे की महत्वाचा घटक म्हणजे ह्या परीक्षेच्या संदर्भातला सिलेबस। आता क्लेरिकल एक्झामच्या संदर्भातला हा सिलेबस आहे। यामध्ये आपल्याला माहित आहे की जवळजवळ 90 प्रश्न 90 मार्काला विचारले जातात। आता हा एक मुद्दा झाला की तर 90 प्रश्न क्लर्कसाठी आणि त्याच्याबरोबर आपण पाहतो की जी पोस्ट आहे ज्याला आपण शिपाई वगैरे पोस्ट म्हणतो, ह्याच्या संदर्भात हे 30 प्रश्न राहतात। आता या कॉमन मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, 30 प्रश्न असतील किंवा 90 प्रश्न असतील किंवा काही असेल तर महत्वाचे विषय आपल्यासाठी आहेत मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अरिथमॅटिक आणि कॉम्प्युटर। तर या संदर्भात कॉम्प्युटरचा आता शिपायासाठी फारसं काय यूज नाही, परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते या पदासाठी वगैरे तुम्हाला फायद्याचं ठरेल। तर हे जे विषय आहेत, कोर्टाचे जे पेपर तयार होतात आणि ते तयार झालेले नेमके आपण कोणत्या वेळेने अभ्यास केल्यावर, का तर इथं तुम्हाला चुकायला संधी नाही, का तर इथं पेपरची लेवल पातळी जरी सोपी वाटत असेल ना तरी इथं प्रत्येक प्रश्न तुमचा बरोबर येणं गरजेचं आहे। जसं की आता आपण पाहतो मराठी, आता हा जो मराठी विषय तुम्हाला करायचा आहे, ह्या मराठी विषयाच्या संदर्भात तुम्हाला काय केलं पाहिजे, मग तुम्ही क्लर्कसाठी फॉर्म भरला असेल असू द्यात, शिपायासाठी फॉर्म भरला असेल तरी असू द्यात, फक्त मराठीचा एकही प्रश्न तुम्हाला जाता कामा नये। आता पहिला विषय लक्षात घ्या, जनरली या विषयामध्ये नेमकं काय काय विचारतात, समजा मराठीत काय विचारतात, यामध्ये विचारतात ग्रामर, यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आणि यूज ऑफ वर्ड, म्हणजे शुद्ध मराठीमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर मराठीसाठी आपण पाहतो व्याकरण विचारतात, काय करतात व्याकरण विचारतात। त्यानंतर आपण पाहतो शुद्ध शब्द काय आहेत ते ओळखा विचारतात। त्याच्याबरोबर आपण पाहतो की थोडक्यात व्होकॅब्युलरी, समानार्थी, विरोधार्थी अशा प्रकारचे शब्द इथं तुम्हाला जनरली माहित असणं गरजेचं आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथं उतारा विचारत नाहीत, मराठीला इथं उतारा नाही। मग आता हे घटक बरोबर येण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, तुम्हाला सांगतो एवढं मुद्दा आहे की आता मराठीला मोरा वाळंबे पुस्तक आहे, मार्केटमध्ये भरपूर मोठमोठी पुस्तकं आहेत, आता तेवढं पुस्तक वाचायचं आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायची ही प्रोसेस मोठी होईल। म्हणून या संदर्भात एक गोष्ट तुम्ही आवर्जून जर केली ती म्हणजे आपला जो TCS न जेवढेही पेपर आतापर्यंत घेतलेले आहेत हे सगळे पेपर आपला जो डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आहे ना त्याच्यावरती मी टाकलेले आहेत पिन सेक्शन मध्ये। कुठं पिन सेक्शन मध्ये तुम्ही TCS न घेतलेले हे सगळे पेपर त्यातले उतारे, मग तलाठी वगैरे वनवर्ती वगैरे जे एक्झाम झालेले आहेत ते सगळे प्रश्न सर्वसाधारणतः तुम्हाला सांगतो लय तर लय ते प्रश्न एक 1700-1800 प्रश्न भरतील मराठीचे। 1700-1800 प्रश्न तुम्हाला वाचायचे, त्याची उत्तर बरोबर त्या ठिकाणी तिथे दिलेली असतात।
म्हणजे त्याचा प्रॉपर स्टडी करायचा. थोडक्यात काय आहे की हे बघा, पोलीस भरती असो, TCS एक्झाम असो किंवा मराठी विचार कंबाईन कडे जाऊ नका. कंबाईन MPSCच्या एक्झामला तुम्हाला जायची गरज नाही. तर TCS पोलीस भरती या संदर्भात जिथं जिथं तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सापडतात तेवढे प्रश्न तुम्ही वाचून घ्या, वारंवार वाचून घ्या, प्रत्येक वेळेस त्याला रिवाइज करत बसा. तुम्हाला दिसल आलेल्या पेपर मध्ये त्याच्या बाहेर मराठी काहीच नाही. ऍज इट इज तुम्हाला सांगतो, इंग्रजी सुद्धा तोच विषय आहे, त्याच्या बाहेर इंग्रजी सुद्धा काहीच नाही जात. त्याच्या पलीकड तुम्हाला सांगतो बुद्धिमत्ता, जे लॉजिकल रिझनिंग आहे ना, बुद्धिमत्ता. आता या ठिकाणी काय डिसिजन्स असतात, डिसिजनचे काही एक्झाम्पल राहतात कोर्टाच्या संदर्भात, तर ते तुम्हाला बॅच मध्ये कव्हर केलेले असतात. ते काय बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि जनरल डिसिजनचे पण जे कॉमन काय बुद्धिमत्तेचे घटक राहतात का, तर बाकी तर बुद्धिमत्ता तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे तिथं. आणि पाठीमागचे कोर्टाचे पेपर तुम्हाला टेलिग्रामला मी टाकून देतो, त्यावरनं तुम्हाला एखाद्या निर्णय क्षमतेचा प्रश्न जो असतो त्याच्या संदर्भात नेमकं कोणता अप्रोच पाहिजे ते तुम्हाला तिथं कळून जाईल. परंतु जनरली तुमच्या हातामध्ये अभ्यास म्हणून काय आहे, तर पाठीमागचे पेपर करणं. कशाचे? पोलीस भरतीचे आणि TCSचे झालेले. ते कुठं मिळतात, कसे मिळतात, मिळण्याचा एक सोर्स मी सांगितला. कुठं? आपल्या टेलिग्रामला पिन सेक्शन मध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठे मिळतात, तिथं मिळतात, तिथं ते करून घ्या, तिथं अडचण नाही. सेम तुम्हाला अंकगणितासाठी सुद्धा तेच मुद्दे करायचे आहेत. काय अंकगणितासाठी सुद्धा तेच करायचं आहे. आणि जो संगणक विषय आहे ह्या संगणकासाठी सुद्धा तेच करायचं आहे. का तर तिथं सगळ्याच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आता हे प्रश्न विचारल्यानंतर ह्याच्यावरती जे टाइप्स येतात, टाइप्स पडतात, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करण्यासाठी या ठिकाणी टेस्ट सोडवा. त्याच्याबरोबर आपण पाहतो की बरेचसे एक्झाम्पल सोडवा. त्या गोष्टी तुम्ही तिथं करू शकता. म्हणजे या लेक्चर मधून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की हा सिलेबस साठी तुम्ही लय मोठं काय वाचण्याचा प्लॅन करत असाल तर तो डोक्यातनं काढून टाका. आणि ह्या एक्झाम साठी तुम्हाला करायचंय काय, तर TCSचे पोलीस भरती. आता पोलीस भरतीला इंग्रजी नाही, बरोबर आहे ना, ते पोलीस भरतीचं तेवढं सोडा, बाकी सगळे पेपर करा. TCSला इंग्रजी आहे, सगळेच विषय ते करा. आणि बस तुम्हाला सांगतो तुमचा कंप्लीट अभ्यास त्यामध्ये होऊन जातोय. आणि हीच बाब ही आपल्या बॅच मध्ये तुम्हाला इथं करून देण्यात आलेली आहे. या बॅचच्या माध्यमातून या सगळ्या पेपरच्या संदर्भात जी काय थेअरी आहे ती थेअरी तिथं मांडण्यात आलेली आहे. ही बॅच याच्या बरोबर 10 टेस्ट सुद्धा असणार आहेत. आणि हे लक्षात घ्या, एक प्रॉपर एक्झाम अप्रोच ते आहेत ते इथून तयार होतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, का तर जे आतापर्यंत TCS न घेतलेले पेपर आहेत, पोलीस भरतीचे जे पेपर आहेत, ह्या संबंधित विषयाचे ह्याचे तुम्हाला YouTube लाईव्ह सेशन सुद्धा आपण सुरू करून देत आहोत. ही माहिती तुम्हाला नक्की कळाली असावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.